तर थेट आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत। भारतीय हॉकी संघ हा सध्या भारतात दाखल होतोय, दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे आणि जंगी स्वागत त्यांचं इथे होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकत भारतीय हॉकी संघानं आपली जीत ही कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळेच एक जोरदार स्वागत हे त्यांचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय हॉकी संघ हा सध्या भारतात दाखल होतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय हॉकी म्हणजे अर्थातच भारताचा राष्ट्रीय खेळ, हाच राष्ट्रीय खेळ अधिकाधिक बहरावा यासाठीचे प्रयत्न हे वारंवार केले जात आहेत आणि त्याला थोडंफार यश का होईना हे मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकून भारतात दाखल होत आहे आणि त्यामुळे जंगी स्वागत हे त्यांचं होत आहे। खरं तर या संघानं कांस्य पदक पटकावल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, एक जंगी स्वागत होताना पाहायला मिळेल। राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये दुसऱ्यांदा सलग आपण कांस्य जिंकलाय। नक्कीच प्रज्ञा, हॉकी हा अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे भारतासाठी आणि यंदा हे भारताचं यश महत्त्वाचं या कारणासाठी आहे कारण सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने कांस्य पदकाची कमाई केलेली आहे आणि हॉकी सोबत भारताचं एक खास घट्ट नातं असण्याचं कारण हे म्हणजे की ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हॉकी हा एकमेव खेळ आहे ज्याने भारताला सगळ्यात जास्त यश मिळवून दिलं। आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये भारताच्या नावावर 13 पदकं जमा आहेत हॉकीची, म्हणजे याच्यावरनं भारताची या खेळाचा इतिहास आपल्याला लक्षात येईल। या स्पर्धेबद्दल आपण बोलायचं गेलं तर अत्यंत चांगला खेळ भारतीय हॉकी संघाने केला। अत्यंत सेमीफायनल पर्यंत आपण खूप चांगल्या पोझिशनमध्ये होतो जर्मनी विरुद्ध, पण अगदी काही शेवटच्या सेकंदांमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुकांमुळे आपल्याला गोल्ड किंवा सिल्वर मेडलची संधी हुकली। परंतु भारतीय संघ याच्यातनं म्हणजे त्याने निराश झाला नाही, खचला नाही, तो पुन्हा नव्या उभारीने तयार झाला। तो ब्रॉन्झ पदकाच्या सामन्यासाठी त्याने स्पेन विरुद्ध लढला आणि 2-1च्या फरकाने जिंकून तो सामना जिंकत भारताने ब्रॉन्झ पदक आपल्या नावाने केलं। आणि आता आपण स्क्रीनवर बघू शकतोय की भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय की आल्यानंतर तिथले लोक भांगडा करतायत। कर्णधार हरमनप्रीत सिंग जो आपलं कमावलेलं गोल्ड बिल्कुल, आई थिंक मेडल होता है और देश के लिए मेडल लेके आना सबसे बड़ी बात है। जो हमारी कोशिश थी कि हम फाइनल तक जाएं और गोल्ड मेडल जीतें, बट अनफॉर्चुनेटली वो हमारा सपना पूरा नहीं हुआ। बट हम खाली हाथ वापस नहीं आए एंड बैक टू बैक ब्रॉन्ज मेडल जीतना ये भी हिस्ट्री है हॉकी के लिए और आई थिंक बहुत प्राउड है हम। किसको डेडिकेट करेंगे ये मेडल? ये पूरे इंडिया को करेंगे कि जितना आप लोगों ने सबने प्यार दिया है हमें वो हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है और ये स्पोर्ट आपकी हमेशा हमारे साथ रहे, यही उम्मीद करते हैं। आई थिंक काफ़ी इमोशनल मोमेंट था उनके लिए भी, और क्योंकि इतना समय उन्होंने जो हॉकी को दिया है, टीम को दिया है, आई थिंक वो बहुत बड़ी बात है। एंड लास्ट मैच खेलना और मेडल के साथ फिनिश करना, इससे बड़ी बात उनके लिए भी कोई नहीं है। तो हमारा यही था कि जो वो जा रहे हैं तो उनको अच्छे से भेजें, मेडल के साथ भेजें और हम बहुत खुश हैं उनके लिए। बट ऑफ कोर्स अभी वो रिटायरमेंट दे चुके हैं, बट वो हमेशा हमारे साथ रहेंगे, नो डाउट। दी गई भी आपकी तारीफ की, इस पर आप क्या कहना चाहेंगे जो टैग नाम दिया गया? नहीं, बिल्कुल सर, आई थिंक जो स्पोर्ट मिल रही है स्पोर्ट्स को और सभी गेम्स को, आई थिंक वो बहुत इंपॉर्टेंट है। रियली वांट टू थैंक गवर्नमेंट ऑफ इंडिया, हमारे साई बेंगलोर और आई थिंक साई के एंड जो हमारी ओडिशा गवर्नमेंट है एंड हमारी हॉकी इंडिया, आई थिंक इनकी बहुत बड़ी सपोर्ट है हमें। और एज ए प्लेयर सबको यही होता है कि आपको सब सपोर्ट मिले, जो आपकी रिक्वायरमेंट हो आपकी पूरी हो, तो आई थिंक वो हमें मिली है और आई रियली वांट टू थैंक। 2028 में आपको ओलंपिक में मेडल्स लगातार इंडियन हॉकी टीम ने ओलंपिक्स में क्या कहेंगे? लास्ट क्वेश्चन। बहुत खुश हैं और बहुत प्राउड हैं क्योंकि हॉकी के लिए बहुत बड़ी बात है और जितना प्यार अब मिल रहा है हॉकी को, और ये रिस्पॉन्सिबिलिटी हमारी डबल करता है और हम भी कोशिश करेंगे कि जब भी मैदान में जाएं और देश के लिए मेडल लेके आएं। थैंक यू। हरमनप्रीत सिंग यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेतनं अतिशय आनंद व्यक्त केलाय आणि हे जे मेडल आहे हे देशवासियांना समर्पित करतोय
हा आमचा विजय देशवासियांना समर्पित आहे, कारण प्रचंड प्रेम हे देशवासियांकडनं आम्हाला मिळालं, असं म्हणत कर्णधार हरमनप्रीत सिंग यांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. एक वेगळा उत्साह सध्या या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण तब्बल 52 वर्षानंतर आपण बघितलेलं आहे की एक इतिहास रचलेला आहे. ऑलिम्पिकमधला हा इतिहास रचणं या टीमला शक्य झालेलं आहे. यापूर्वी आपण बघितलं होतं तर 1960 ते 1972 पर्यंत भारतानं हॉकीमध्ये सलग 4 पदकं जिंकली होती आणि त्यानंतर 76च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला एकही पदक मिळालं नाही आणि 1980 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.